अकोलेकरांना सुविधा व्हावी त्यासाठी आपल्या इथे अंडरपास बांधला गेला होता आणि नितीन गडकरींच्या हस्ते त्याचं भव्य उद्घाटन झालं होतं. पण अवघ्या काही दिवसातच म्हणा काही महिन्यातच तो अंडरपास पूर्णपणे निकामी झाला. तर भरपूर तिथे फक्त पाणी थांबलं जातं. तसेच आपल्या बरोबर काही संतप्त नागरिक आहेत. आपण त्यांना विचारूयात की त्या अंडरपास तर आता तर बंद आहे, तर त्याचा उपयोग कशा पद्धतीने केला जाईल, त्यांची काय मागणी आहे? त्या अंडरपास जे आहे ते गांधी रोडची गर्दी होत आहे, भरपूर प्रमाणे अतिक्रमण होत आहे. पण त्यांना कमीत कमी त्यांना तिथं न देता त्यांना अंडरपास वर त्यांना जागा देऊन द्या तुम्ही बसायले. आणि त्याच्या जे जे तुम्ही महानगरपालिका जे पैसे घेते त्यांच्याकडून 10,000 रुपये घेतात खाल्ले पासून, नाहीतर हा अंडरपास काय कामात येऊ राहिला? काहीच कामात नाही राहिला. फुकटमध्ये पैसे चालले याच्या अंदर लोकांची. आणि सरकार एवढी बेकार आहे की तिला काही हद्द नाही काही. कारण अंडरपास मध्ये काही ना काही फायदा झाला पाहिजे लोकांचा. आता गांधी रोडवरच्या मंदिरापाशी एवढं अतिक्रमण होते की त्याला काही हद्द नाही, तिला काही. आपलं म्हणणं एवढंच आहे की बा अंडरपास मध्ये जे अतिक्रमण होते त्यांना इथे जागा देऊन तर करून, म्हणजे रस्ते मोकळे होते आणि महानगरपालिका फायदाही होते. आणि गांधी रोडवर अतिक्रमण तुम्हाला दिसणारही नाही इथे झाल्यावर आहे. फक्त एवढं सरकारने करावं. जे आमदार आहे खासदार आहे का फक्त येतात फक्त वोटिंग द्या